नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामनाच्या हेल्दी वेल्दी या कार्यक्रमाच्या दर गुरुवारच्या सिरीजमधल्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे एक रोग घेऊन आलो आहे आणि ज्या रोगाचा आयुर्वेद कसा विचार करतो याबद्दलची सामान्य जनतेला असलेली किंवा असावी अशी कुठली माहिती आहे हे आज बघूया. आज निवडलेला रोग म्हणजे मूत्राशमरी म्हणजे मूत्रवाह संस्थान युरिनरी सिस्टीम यामध्ये होणारे खडे. याला युरिनरी स्टोन असं म्हटलं की लगेच सगळ्यांना समजेल. गेल्या काही वर्षांमध्ये या अवस्थेचे किंवा या रोगाचे अनेक रुग्ण वाढलेले दिसतात. अनेक प्रसंगी माहीतच नसतं, त्रास कधीच होत नाही आणि अचानक त्रास होतो म्हणूनच रुग्ण येताना दिसतात. काही वेळेला इतर कुठल्या तरी त्रासासाठी म्हणून रुग्ण गेलेला असतो आणि त्यासाठी म्हणून काही निदानासाठी म्हणून काही तपासण्या केल्या जातात आणि ज्यामध्ये आपल्याला मूत्राशयामध्ये किंवा मूत्रवाह संस्थानामध्ये कुठेतरी खडे आहेत असंही दिसून येतं. आता ही जी अवस्था आहे, खडे होण्याची ही जी अवस्था आहे, ही एक प्रवृत्ती असते. म्हणजे पुन्हा पुन्हा ही गोष्ट घडणं हे शरीरामध्ये सहज शक्य असतं. जेव्हा आपण झालेले खडे काढून टाकतो तेव्हा असेच खडे पुन्हा होणार नाहीत याची काही गॅरंटी नसते. म्हणजे ते पुन्हा होऊ शकतात. कारण झालेले खडे काढणं म्हणजे आता तात्कालिक जी अवस्था आहे तिला दूर करणं. खडे होण्यामागचं जे मूळ कारण आहे ते न शोधता आणि ती कारणं बंद न करता किंवा ती कारणं न थांबवता फक्त आहे ती अवस्था दूर करणं हा संपूर्ण उपाय नाही. आता हे जे खडे आहेत हे औषधांनीही पडणारे असतात. काही अवस्थांमध्ये जिथे जसं वृक्कामध्ये किंवा किडनीजमध्ये एवढे मोठे खडे झालेले असतात की ज्यांनी पूर्ण किडनीच कव्हर केलेली असते किंवा 1/3 फक्त भाग राहून 2/3 किडनी कव्हर केलेली असते या मोठ्या एखाद्या खड्यानी. अशा अवस्थेमध्ये फारच क्वचित वेळेला औषधं काम करतात आणि अशा ठिकाणी शल्यकर्माचा सर्जरीचा उपयोग करून घ्यावा लागतो. पण साधारणतः छोटे असलेले खडे हे मात्र औषधांनी अतिशय व्यवस्थितरित्या पडू शकतात. आता छोटे असलेले म्हणजे कसे, तर फार छोटे असलेले खडे हे बरेच वेळेला रुग्णांना झाल्यानंतर कळतही नाहीत आणि ते तसेच पासही होत असतात. जेव्हा ते खडे वृक्कामधून किंवा किडनीमधून मूत्राशयात येऊन बाहेर पडतानाचे जे मार्ग आहेत, ज्या वाहिन्या आहेत, त्यापेक्षा मोठे व्हायला सुरुवात होतात तेव्हा ते खडे बाहेर यायला शक्य नसतं आणि म्हणून मग त्रास व्हायला लागतो. अशा वेळेला सुद्धा औषधांनी ते खडे फुटून बाहेर पडणं हे शक्य असतं. यामध्ये काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. एक म्हणजे वारंवार खडे होण्याची सवय. दुसरं म्हणजे झालेले खडे बाहेर काढणं आणि पुन्हा हे खडे न होण्यासाठी ज्याला अपुनर्भव असं चिकित्सा असं म्हटलं जातं ती करणं की जेणेकरून पुन्हा खडे होण्याची प्रोसेस थांबवली पाहिजे किंवा त्याचा वेग कमी केला पाहिजे. हे खडे बाहेर पडताना फुटून बाहेर पडले पाहिजेत. छोटे असतील तर सहज बाहेर पडले पाहिजेत. हे खडे बाहेर पडताना पुढची अवस्था म्हणजे जर कुठे आतल्या वाहिन्यांमध्ये घासले गेले तर आतमध्ये रक्तस्राव होण्याची प्रक्रिया होऊ शकते, जी एक इमर्जन्सी किंवा जीवावर बेतण्याची अवस्था असते. याच पुढे हे खडे कुठेतरी वाहिनीमध्ये अडकले आणि त्यामुळे मागच्या बाजूला मूत्राचा संचय झाला तर वृक्कांवरती म्हणजे किडनीजवरती येणारं प्रेशर आणि त्यांनी किडनींना येणारी सूज ही एक अवस्था असते. अशा प्रकारे इतक्या वेगवेगळ्या अवस्था एक खडा असताना विचार करावा लागतात. त्यामुळे या रोगांमध्ये शक्यतोवर उगीच लांबपर्यंत काहीतरी मोघम घरच्या घरी उपाय करणं हे चुकीचं असतं.
हे जर समजून घेतलं तर वेळच्या वेळी पथ्यामध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये आपल्याकडून होणाऱ्या चुका ह्या वैद्यांकडून समजून घेणं, तसे बदल आपल्या आयुष्यात करणं आणि त्याचबरोबर जर लागत असतील तर औषधं आहेत ते खडे बाहेर काढायला किंवा पुन्हा हे खडे होऊ नयेत म्हणून काही प्रमाणात चिकित्सा घेणं, ही त्या त्या व्यक्तीनुसार काळाची गरज ठरू शकते. आता हे खडे होण्यामागची काही सामान्य कारणं म्हटली तर आजकाल प्रत्येक जण युट्यूबवरती, गुगलवरती काही ना काहीतरी शोधून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही ना काहीतरी बदल करून घेत असतो. यामध्ये खडे होताना जी फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे, जी पद्धत आहे, ती जर नीट होत नसेल तर एक खडे होण्याची प्रक्रिया आणि जे घटक येऊन तिथे संचय होत आहेत आणि ज्यांचे खडे बनत आहेत ते घटक शरीरामध्ये नीट न पचणं, ही प्रक्रिया. यामध्ये जे घटक काम करत असतात ते आहारातून मिळत असतात आणि ते घटक नीट पचत नसतात म्हणून ते तिथपर्यंत पोचत असतात. हे समजून घेण्याचे गरजेचं आहे. म्हणून पथ्य गरजेचं आहे. पथ्य म्हणजे भुकेने उपाशी मरणं असा भाग नाही, आयुष्यभर पथ्य करायला लागणं असा भाग नाही. हे समजून घेतलं तर मग याकडे इन्क्लिनेशन ठेवून रुग्णाला फायदा होताना दिसतो. आता ज्या वेळेला हे त्रास होतात अशा वेळेला बरेच वेळेला रात्री बेरात्री त्रास होऊन रुग्ण गडाबडा लोळत असतात आणि त्यांना स्ट्रेचरवरतीच हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि त्यावेळेला मग उपाय केले जातात. पण इतर प्रसंगी जिथे ऍक्सिडेंटल फाइंडिंग म्हणून किंवा थोड्याफार त्रासांनीच जेव्हा खडे झाले आहेत हे लक्षात येतं किंवा आधी खडे असतील तसंच पुन्हा दुखलं आहे म्हणून पुन्हा त्याकडे लक्ष जात असतं, त्यावेळेला घरच्या घरी आपण काय उपाय करू शकतो ते सांगतो. हे उपाय करताना साधारण 3 ते 5 दिवसांपर्यंत किंवा 1 आठवड्यांपर्यंत जर फायदा दिसला नाही तर आपल्या जवळच्या वैद्यांना संपर्क करून नीट उपाययोजना आणि चिकित्सा करून घ्यावी. उगीचच लांबपर्यंत चिकित्सा घरच्या घरी करू नये. कुळीथ हा एक प्रकार आहे जो खडे फोडण्यासाठी अतिशय सुंदर काम करतो. कुळथाचं पिठलं हे बरेच लोक आपल्या आहारात खात असतात, त्याचाही उपयोग होतो. ज्या लोकांना पित्ताचा त्रास, खूप मोठ्या प्रमाणात ऍसिडिटी होण्याचा त्रास होत नसेल त्या लोकांनी पिठलं, कुळथाचं पिठलं किंवा कुळथाची पिठी ही खाल्लेली चालते. रोज किंवा 1 दिवसाआड किंवा आठवड्यातून 2दा अशा प्रकारे त्याचं प्रमाण ठेवता येतं आणि एक वेळ जेवणामध्ये ही कुळथाची पिठी खाल्ली तर त्यांनी फायदा होतो. त्यानंतर धणे, जिरं यांचा चहाप्रमाणे काढा बनवून दिवसभर जर ते पाणी प्यायलं तर त्यांनी लघवी खुलून होते आणि प्रेशरनी होते आणि त्यामुळे छोटे छोटे खडे असतील तर ते पडून जायला फायदा होतो. आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळीचे दंड आणतो. ते केळीचे दंड किंवा केळीची पोय ही बाजारात मिळते आणि ही केळीची पोय किंवा केळीचे दंड याचे तुकडे करून जर मिक्सरमध्ये घालून त्यांचा रस काढला तर हा रस साधारण 60 ते 100 ml आणि ह्या रसामध्ये खाण्याचा सोडा जो घरामध्ये बरेच लोकांच्या असतो तो पाव ते अर्धा चमचा एवढा मिसळून जर सकाळी नाश्त्यानंतर घेतला तर पुढच्या 2 ते 4 तासांमध्ये चांगल्यापैकी जोर येऊन लघवीला होतं आणि त्या प्रेशरमध्ये खडे बाहेर पडायला, छोटे खडे असतील तर ते बाहेर पडायला फायदा होतो. आपण जी चिकित्सा योजना घेत असतो, जी औषधं घेत असतो खडे फोडण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी, ती औषधी योजना सुरू असतानाच या प्रकारे जर केळीच्या पोईचा रस किंवा दंडांचा रस काढून त्यात खाण्याचा सोडा घालून जर प्यायलं तर घेत असलेल्या औषधांना सुद्धा जास्त काम करायला वाव मिळतो. हेच कुळथाच्या पिठीचं सुद्धा आहे. आता याचबरोबर नारळाचं पाणी, शहाळ्याचं पाणी हे सुद्धा बरेच लोक घेतात. तर नुसतं नारळाचं पाणी न घेता त्यामध्ये सुद्धा
खाण्याचा सोडा किंवा धणे जिरे पूड आणि खाण्याचा सोडा असं त्या शहाळ्याच्या पाण्यामध्ये घालून सकाळी नाश्त्यानंतर जर घेतलं किंवा दुपारी 4 वाजता घेतलं किंवा दोन्ही वेळेला घेतलं तर लघवीला खुलून व्हायला फायदा होतो आणि खडे पडायलाही फायदा होतो. जिथे ज्या लोकांना खड्यांमुळे अडथळा निर्माण होऊन लघवी कमी होती आहे किंवा लघवी होताना दुखतं, त्रास होतो आहे, अशा लोकांसाठी हे उपाय जास्त चांगला काम करतात. त्यानंतर शेवगा, मुळा यांचा उपयोगही अतिशय सुंदर प्रमाणे केला जाऊ शकतो. शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा शेवग्याच्या पानांचा रस हा अतिशय चांगला फायदा करतो खडे फोडून बाहेर काढण्यासाठी म्हणून. पण पुन्हा नियम तोच की शेवग्याचा पाला हा अतिशय जास्त पित्त वाढवतो. त्यामुळे अम्लपित्ताचा त्रास असलेले, ऍसिडिटीचा त्रास असलेले, डोकंदुखीचा त्रास असलेले, पित्तामुळे उलट्या होण्याचा त्रास असलेले अशा लोकांनी शेवग्याचा पाला आणि पुढे सांगणार आहे तो मुळ्याच्या पानांचा रस किंवा पानांची भाजी ही शक्यतो घेऊ नये. इतर लोकांनी हे घेऊ शकतात आणि अशी भाजी करून ती जर जेवणाबरोबर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा खाल्ली तर त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. रस काढून घ्यायचा असेल तर त्या रसामध्ये सुद्धा धणे जिरे पूड आणि खाण्याचा सोडा मिसळून तो रस घ्यावा. हा रस साधारण 100 ml पेक्षा किंवा 60 ml पेक्षा जास्त असू नये. 60 ते 100 ml मध्ये असावा आणि त्यामध्ये धण्याची 1 चमचा पूड, जिऱ्याची अर्धा चमचा पूड आणि पाव ते अर्धा चमचा खाण्याचा सोडा असं एकत्र करून तो रस घ्यावा. चवीचा अडचण येत असेल तर 1 मोठा टेबलस्पून मधही आपण याच्यात मिसळू शकतो. ज्यांना साखरेचं वावगं नसेल त्यांनी खडी साखर सुद्धा 1 चमचा घालून ते गोड करून मिश्रण घेता येतं. मुळ्याच्या पानांची भाजी किंवा मुळ्याच्या पानांचा रसही असाच घेता येतो. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेला घ्यावा. तसंच कोवळा मुळा जर असेल तर त्या कोवळ्या मुळ्याचा रस आणि मुळ्याच्या पानांचा रसही एकत्र करून काढता येतो. कोवळा मुळा हा जेवणाबरोबर साधारण 4 इंच लांब, 1-1.5 इंच जाड यापेक्षा नसावा. कोवळा मुळा घेऊन तो जेवणाबरोबर खाल्ला तर त्याने सुद्धा अतिशय चांगला फायदा होतो. यामध्ये नियम लक्षात घेण्यासारखे फक्त असे की लघवी अडली असेल तर इमर्जन्सीचा भाग असू शकतो. खडा कुठेतरी मध्ये अडकून रक्तस्राव होत असेल आणि लघवीमध्ये जर लालपणा येत असेल तर मात्र घरच्या घरी उपाय करत बसू नये. आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा. आयुर्वेदामध्ये किंवा आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्या गैरसमजांपैकी एक गैरसमज असा पण आहे की औषधं आयुर्वेदाची घेताना बराच काळपर्यंत त्याचा फायदा व्हायला वेळ लागतो. असं नसून कुठल्या प्रकारचा रोग आहे आणि तो बरा व्हायला किती वेळ लागतो यानुसार त्याकडे बघावं. दुसरी गोष्ट, आयुर्वेदामध्ये सुद्धा पटकन ज्या गोष्टींचा त्रास होत आहे त्यात पटकन उपाय किंवा पटकन समाधान व्हायचं असेल तर तशी औषधं सुद्धा उपलब्ध असतात आणि तशा पथ्य योजना सुद्धा असतात. त्यांचा नेमका वापर आपल्या वैद्याच्या सल्ल्याने करावा जेणेकरून फायदा होतो. जर आपल्याला शंका असेल की आपल्याला लघवीमधून रक्त जातंय की नाही हे कळत नसेल तर सकाळची होणारी लघवी ही एखाद्या ग्लासमध्ये काचेच्या काढून ती जर स्थिर ठेवून दिली 2 तास तर त्यामध्ये अनेक प्रकार बघता येतात. त्या लघवीच्या तळाशी जर जाड साका बसत असेल तर त्याचा रंग बघून ठरवता येतं की खर जाते आहे किंवा लघवीतून खड्यांची पूड जाते आहे की नाही. लघवीला येणारा रंग हा साधारण 2 तास ती ठेवल्यानंतर नेमका कसा असतो हे कळायला फायदा होतो. त्याचबरोबर लघवीमध्ये इतरही काही गोष्टी आहेत का हेही कळतं. ही निरीक्षणं करून आपल्या वैद्यांना जर सांगितली तर त्याचा त्या वैद्यांनाही नेमका फायदा होतो आणि त्यांना औषधांची आणि पथ्याची योजना करायला नेमकेपणा येतो. याचप्रमाणे मी जे सगळे उपाय सांगितले ते प्रत्येक उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करण्याचे आहेत. याचा अर्थ असा नाही की मी आठवड्यातून 2-3 वेळा कोळीत पण घेतो, आठवड्यातून 2-3 वेळा शेवगा पण घेतो, आठवड्यातून 2-3 वेळा मुळा पण घेतो किंवा सगळेच उपाय मी 2-2, 3-3 दिवस करतो, आज एक करतो उद्या दुसरा करतो. असं जर केलं तर आठवडाभर आपण वेगवेगळे उपाय करत असतो.
यांनी शरीरामध्ये पित्ताचा जोर वाढतो आणि त्यांनी अम्लपित्ताचे त्रास होतात. क्वचित प्रसंगी लघवीतूनच नव्हे तर शौचा वाटे सुद्धा रक्त पडू शकतं. त्यामुळे या सर्व उपायांपैकी एक किंवा दोनच उपाय हे आठवडाभरामध्ये 2-3 दिवस करावेत. हा नियम सर्वात महत्वाचा. यात सांगितलेल्या केळीच्या दंडांचा रस किंवा पोळीचा रस, धणे जिऱ्याचं पाणी हे मात्र आपण रोज घेऊ शकतो. शहाळ्याचं पाणी सुद्धा आपण रोज घेऊ शकतो. सो हे 3 प्रकारांपैकी काहीतरी रोज घ्यावं आणि बाकी सांगितलेले उपाय हे 2 ते 3 वेळा आठवड्यातून करावेत. यासोबत वैद्यांच्या सल्ल्याने औषधी योजना घ्यावी आणि या होणाऱ्या रोगातून बाहेर पडावं. खडे पडून गेल्यानंतर पुढे काही काळपर्यंत अपुनर्भव चिकित्सा म्हणजे खडे पुन्हा होऊ नयेत म्हणून चिकित्सा घेणं हे जास्त रास्त असतं. सगळ्यात शेवटी आपल्या आहारातून जी कारणं घडत असतात यामध्ये रक्त शरीरामध्ये फिरण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये अवरोध करणारे जे घटक आहेत त्यामध्ये दही, केळी, गूळ, मासे, कुठलेही खूप जास्त आंबट चवीचे पदार्थ, खारवलेले पदार्थ, तळलेल्या मिठाया, आंबट पदार्थांच्या वर्गामध्येच आंबवलेले पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ ज्यामध्ये यीस्ट भरपूर असतं आणि हर्बल इंडस्ट्रीमधून प्रमोट केलेली जाणारी अनेक घटक आहेत ज्यापैकी ऍपल सिडर व्हिनेगर सारखे व्हिनेगरचे वेगवेगळे प्रकार. ही सर्व गोष्टी आता सांगितलेल्या या मूत्रवाहिनी संस्थानाच्या अनेक रोगांची मूळ कारणं म्हणून आयुर्वेदानुसार ठरतात. त्याचबरोबर सकाळी उशिरापर्यंत झोपणे हे सुद्धा एक कारण असतं. या कारणांचा विचार करावा. आपल्याकडून जर घडत असतील तर या कारणांमध्ये बदल करावा आणि आपल्या वैद्याचा सल्ला घ्यावा. आज इतकं बोलून थांबीन. पुढच्या गुरुवारी नवीन भागामध्ये नवीन रोग घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत मी वैद्य सत्यव्रत नानल, मुंबईहून धन्यवाद.